रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 29 नोव्हेंबर 2025. आज आपण परिक्रमेतल्या 29व्या दिवसाला आपल्या सुरुवात करतोय. काल आपण मोक्षनाथ महादेव मंदिर भालोद या ठिकाणी असणाऱ्या आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबलो होतो. तर आज आपण या ठिकाणावरूनच आपला पुढचा प्रवाह चालू करतोय. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि आपण परिक्रमेतील पुढच्या वाटचालीसाठी मार्गस्थ झालेलो आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या ठिकाणी मोक्षनाथ महादेव मंदिरापाशी आलेलो आहोत. त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊयात. या ठिकाणी नंदी महाराज आहेत. त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात. मोक्षनाथ महादेव शिवलिंग भालोद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे आपण जे समोर बघतोय ते मोक्षनाथ महादेव मंदिर आहे. तिथून उजव्या बाजूला जर आलो तर साधारण 100-150 पावलं जर आपण टाकली तर या ठिकाणी दत्त मंदिर आहे. आपण दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी भालोद मधलं दत्त मंदिर आहे. दत्त मंदिराच्या बाहेर बघा मोर स्वच्छंदाने फिरत आहेत. या ठिकाणी आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात. दत्त मंदिराकडून जर आपण उजव्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी उजव्या बाजूला जर आपण गेलो तर या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला होत आहे. आपण दर्शन करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज सकाळी निघतानीच आपल्याला सुंदर असं नर्मदा मैयाच्या पात्राचं दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी आता आपण दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण दत्त मंदिरात दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहोत. आतमध्ये दत्त मंदिरामध्ये पूजा चालली होती. त्याच्यामुळे त्या ठिकाणी व्हिडिओ किंवा फोटो काढण्यासाठी परवानगी नव्हती. त्यामुळे आपण या ठिकाणी तुम्हाला दर्शन घडवू शकलो नाही. तर आता आपण पुढे जाऊयात आपल्या परिक्रमेच्या मार्गामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दत्त मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन आल्यानंतर आपल्याला मोक्षनाथ महादेव मंदिर पण या ठिकाणी लागतंय. आणि या मंदिरापासून सरळ जर आपण पुढे आलो तर डाव्या बाजूला आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डाव्या बाजूने पुढे आल्यानंतर लगेच आपल्याला बोर्ड लागलेला आहे मा नर्मदा परिक्रमा मार्ग. त्या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला जायचंय. अविधा या गावापर्यंत पोहोचायचंय. 7 किलोमीटरवरती अविधा हे गाव आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण अविधा या गावापर्यंत जाणार आहोत. या सरळ मार्गाने पुढे आल्यानंतर बघा या भालोद गावातील घराघरांच्या शेजारून आपण आतमधून चाललोय. उजव्या बाजूला टर्न घेतल्यानंतर साधारण 300 मीटर आपण पुढे आलोय. आपल्याला हा एक सिमेंटचा रस्ता दिसलेला आहे आडवा. त्या रोडला आपल्याला डाव्या बाजूला टर्न घ्यायचा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर साधारण 100-150 मीटर पुढे आल्यावरती या ठिकाणी बघा ही घरं आहेत. या घरांच्या शेजारून उजव्या बाजूला समोरच एक रस्ता निघालेला आहे. तर त्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला भालोद गावातून आता बाहेर पडायचंय. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा 2 रस्ते आहेत. एक सरळ चाललाय आणि एक डाव्या बाजूला जातोय. नर्मदे हर. एक सरळ चाललाय आणि एक डाव्या बाजूला जातोय. तर त्यातल्या सरळ मार्गाने आपल्याला जायचंय. नर्मदे हर. या सरळ मार्गाने आपण परिक्रमेत चाललोय. हा सरळ मार्ग कच्चा आहे. बहुतेक शेताच्या बाजूबाजूने हा मार्ग जाईल. या ठिकाणी पुढे आल्यानंतर बघा एक सरळ वरती रस्ता चाललाय. त्या सरळ वरच्या रस्त्याने जायचं नाहीये. जो उजवीकडे टर्न झाल्यासारखा वाटतं त्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय.
अशा प्रकारचा हा रस्ता आहे आणि मैयाने आपल्याला चाय पिण्यासाठी आमंत्रित केलेला आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी मैयाने दिलेली चाय प्रसादी आणि बालभोग स्वीकारून आपण पुढे मार्गामध्ये मार्गस्थ होत आहोत। आपली या भालोद गावातील 2-3 मंदिरं तरी बघायची राहिली, कारण आपण संध्याकाळी आल्यानंतर ती मार्गात होती, आता परत मार्गाने पाठीमागं जाता येत नाही, म्हणून ती मंदिर आपली बघायची राहिली। या ठिकाणी गायत्री मंदिर आहे आणि अजून रामनाथ मंदिर आहे, ऋणमुक्तेश्वर मंदिर आहे। ही 3 मंदिरं या ठिकाणी अजून प्रमुख आहेत। तर तुम्ही या ठिकाणी येत असाल तर साधारण 4च्या आसपास या ठिकाणी या, किंवा दिवसभरात कधीही या, कारण संध्याकाळी ती मंदिरं मार्गाने आपल्याला पूर्ण चालत चालत पार करत आश्रमापर्यंत पोहोचावं लागतं आणि मग परत पाठीमागं एक किलोमीटरवर जायचं म्हटलं तर ते शक्य नाही आपल्याला। त्याच्यामुळे मंदिरं करत करतच आश्रमापर्यंत पोहोचा। आश्रमात पोहोचल्यानंतर मग गायत्री मंदिर आणि दत्त मंदिराचं दर्शन घेऊ शकता। पण या ठिकाणी गायत्री मंदिर माझ्याही लिस्टमध्ये नव्हतं कुठं, त्याच्यामुळं त्याचं दर्शन आपल्याला घेता आलं नाही। पण पुढे आल्यानंतर काही ग्रामस्थांकडनं त्या गायत्री मंदिराबद्दल माहिती मिळाली की त्या मंदिरामध्ये ओंकारेश्वर मंदिरातील एक सेवक होते, पुजारी होते, तर त्यांची या ठिकाणी एक महिमा झालेली आहे, ती जी ऐकायला मिळाली ती सांगतो। तर एक दिवशी काय झालं होतं, गायत्री मंदिरामध्ये काहीतरी मोठा उत्सव होता आणि त्या उत्सवासाठी तेल किंवा घी या पद्धतीची काहीतरी गोष्ट आवश्यकता होती आणि ती बाजारात आणायची विसरली होती। तर त्या महाराजांनी त्यांच्या भक्तांना त्या तेलाच्या डब्यामध्ये पाणी भरून ठेवायला सांगितलं रात्रभर, आणि रात्रभर ते पाणी भरून ठेवल्यानंतर सकाळी ज्यावेळेस प्रसादीसाठी ते डबे उचकले गेले तर त्यावेळेस त्याचं घी तयार झालेलं होतं, म्हणजे त्यावेळेस त्या पूर्ण पाण्याचं तूप तयार झालेलं होतं। अशा प्रकारची या ठिकाणी या गायत्री मंदिरामध्ये एक महिमा घडली होती आणि ती आता एवढ्यातच घडली होती, म्हणजे ही काही खूप प्राचीन गोष्ट नाहीये, काही वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ही। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे मोक्षनाथ मंदिर आहे, तर या गावकऱ्यांची या मंदिरावरती एवढी श्रद्धा आहे की कोणाला कोणतीही जरी अडचण आली तरी त्या मोक्षनाथ मंदिरामध्ये जाऊन ती अडचण पूर्ण श्रद्धेने जर सांगितली तर त्या अडचणीतून मोक्षनाथ महादेव आहेत ते आपल्याला बाहेर काढतात। अशा प्रकारची या ठिकाणी दृढ श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा असल्याशिवाय कोणतंही मंदिर मनुष्याला काहीच देऊ शकत नाही। पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा अतूट असली पाहिजे आपली। तर अशा प्रकारे हे मोक्षनाथ महादेव मंदिर आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपण आपली वाटचाल करतोय। मंदिर आपल्याला एक एक प्रकारची मंदिरं बऱ्याच वेळा लागणार आहे, तर प्रत्येक मंदिराचं महात्म्य काही वेगळं नसतं, फक्त त्या ठिकाणी त्या गावामध्ये एखाद्या पुजाऱ्यांनी, सेवकाने, भक्ताने ते तयार केलेलं मंदिर असतं आणि ते प्राचीन काळापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून त्या मंदिरामध्ये आराधना, पूजा अर्चा होत असती आणि त्या ठिकाणी जे मूर्ती असते त्या मूर्तीमध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा तयार झालेली असते आणि त्या पॉझिटिव्ह ऊर्जेला घेण्यासाठी म्हणून आपण मंदिरामध्ये जात असतो। बाकी प्रत्येक मंदिराचं अध्यात्म किंवा प्रत्येक मंदिराचं महात्म्य काही वेगळं नाहीये, अशाच प्रकारचं आहे। फक्त जे काही प्राचीन मंदिरं आहेत तर त्या प्राचीन मंदिराबद्दल आपण जे काही पुराणात लिहिलेलं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुढे साधारण 1 किलोमीटर चालत आल्यानंतर 2 रस्ते जाता येते, तर या उजव्या बाजूच्या रस्त्याने खाली जायचं नाहीये, या डाव्या बाजूच्या रस्त्याने सरळ मार्गस्थ व्हायचंय। कदाचित दोन्ही रस्ते एकाच ठिकाणी येत असतील, पण हा जो मुख्य रस्ता दिसतोय आपल्याला त्या मुख्य रस्त्याने आपल्याला चालत राहायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा एक उजवा आणि डावा रस्ता लागलेला आहे, तर या उजव्या सरळ रस्त्याने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी बघा गेल इंडिया लिमिटेडचं काहीतरी या ठिकाणी एक ऑफिस आहे असं वाटतंय, तर याच्या शेजारूनच जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आश्रमातून निघाल्यापासून साधारण 2.5-3 किलोमीटर आपण आलोय आणि तो चाय प्रसादी नंतरचा जो सरळ मार्ग होता, नर्मदे हर बेटा, त्या सरळ मार्गाने आपण चालत चालत मार्गस्थ आहोत। आता या ठिकाणी बघा पुढे या
2 रस्ते लागतात आपल्याला. उजव्या डाव्या कोणत्याही रस्त्याने जरी गेलो आपण तरी त्या डांबरी रोडला जाऊन भेटणार आहे आपण. तर या सरळ मार्गाने जाऊयात आपण. या सरळ मार्गाने समोर जो डांबरी दिसतोय त्या डांबरीने आपल्याला उजव्या बाजूला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डांबरीला येईपर्यंत आपण भालोद गावातून शेवटच्या घरात चाय प्रसादी घेतल्यानंतर कुठेच वळालेलं नाहीये. सरळ सरळ या मार्गाने आलोय आणि आता समोर हा डांबरी लागलाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण जो डांबरी रस्त्याला उजव्या साईडला वळालो त्याच्यानंतर 1 किलोमीटर पुढे आलोय आपण. 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा पूल आपल्याला लागलेला आहे आणि या पुलाखालून एक ओढा वाहत चाललेला आहे. ओढा, नाला, नदी काय आहे माहित नाही आपल्याला, पण हे वाहत चाललेलं आहे. तर या पुलावरून सरळ जायचंय. आपण सरळ आलेलो आहे, कुठेही वळालो नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उतरून पुढे आल्यानंतर या डांबरीनेच आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय. आतमध्ये जाणारे रस्ते दिसतील तुम्हाला, पण त्या कोणत्याही रस्त्याला वळायचं नाहीये. हा जो डांबरी ज्या मार्गाने चाललेला आहे थोडासा कच्चा डांबरी आहे, त्या मार्गाने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला या डांबरीनेच मार्गस्थ व्हायचंय, कुठंच वळायचं नाहीये. हे वरसाड गावातली वस्ती लागलेली आहे आपल्याला आणि इथून वरसाड गाव चालू होतंय. या गावाच्या आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे, त्याच्यामुळे तिकडं जायचं नाही कुठंच आपल्याला. या आपल्या डांबरीने आपण सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 5.5 किलोमीटर आपण आपल्या आश्रमापासून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक छोटासा पूल लागलाय. या पुलाच्या पलीकडे जे गाव दिसतंय ते अविधा गाव आहे. नर्मदे हर. तर आता आपण त्या गावातील आश्रमापर्यंत जाऊयात आणि त्या ठिकाणी रामेश्वर महादेव मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता या ठिकाणी पुढे बघा, हा जो डांबरी रस्ता आहे तो डाव्या बाजूला चाललाय, पण आपल्याला डाव्या बाजूला जायचं नाही. हा पूल क्रॉस करून आल्यानंतर सरळ निघायचंय आपल्याला. पुढे जो टावर दिसतोय त्या टावरच्या दिशेने सरळ जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चालत थोडंसं पुढे आलो तर आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय, तेच रामेश्वर मंदिर आहे. तर त्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेऊयात. अशा प्रकारचा हा गावाच्या आतला रस्ता आहे. त्या डांबरी सोडल्यानंतर साधारण 200 मीटर आतमध्ये आलोय आपण आणि या ठिकाणी जवळच आपल्याला मंदिर दिसतंय. मंदिराचीच ही भिंत आहे. समोर गेल्यानंतर बघा आडवा रस्ता लागला आपल्याला एक. त्या आडव्या रस्त्याने आपल्याला डाव्या बाजूला वळायचंय. या ठिकाणी बघा राम नावाचं एक बसण्यासाठी बनवलंय आणि या ठिकाणी राम भक्त बजरंग बलींची सेना आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डाव्या बाजूला वळाल्यानंतर पुन्हा या मंदिराचं गेटही डाव्या बाजूलाच आहे. या ठिकाणी बघा पुन्हा डाव्या बाजूला टर्न घेतलाय आपण आणि हे आहे रामेश्वर महादेव मंदिराची कमान आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. या ठिकाणी मंदिर आहे, आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये जाऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अविधा गावातील रामेश्वरम महादेव शिवलिंग. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. प्राचीन असं शिवलिंग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अविधा गावातील रामेश्वरम महादेव मंदिरात आपण दर्शन करून पुढे मार्गस्थ होतोय. या मंदिराच्या गेटच्या समोरच हा जो गावातला रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय आणि पुढे गेल्यानंतर हा पहिला राईट येतोय तो सोडून द्यायचा आहे आणि सरळ मार्गाने जायचंय. थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते लागतात, त्यातला आपल्याला उजव्या बाजूला जायचं. या उजव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला सरळ जायचंय. अशा प्रकारचा हा अविधा गावातून रस्ता आहे. मंदिरापासून निघाल्यावर पहिला राईट सोडून द्यायचा आणि दुसऱ्या राईटला आपल्याला सरळ निघायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मोक्षनाथ महादेव मंदिर भालोद या ठिकाणापासून रामेश्वर महादेव मंदिर अविधा हे अंतर साधारण 7.5 किलोमीटर आहे आणि
तिथून पुढे आपण मंदिरापासून निघाल्यानंतर नर्मदे हर मंदिरापासून आपण पुढे निघाल्यानंतर या सरळ रस्त्याने आलोय आपण। एक पहिला राईट सोडून दुसऱ्या राईटने सरळ आल्यानंतर पुढे या गावाची कमान दिसतीये। या कमानीपर्यंत साधारण 300 मीटरचं अंतर आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। सरळ या कमानीतून बाहेर पडायचं आहे आपल्याला। तर डाव्या बाजूला मेन रोड गेलेला आहे, त्यांनी जायचं नाही आपल्याला। तर या कमानीतून बाहेर पडायचं आणि सरळ मार्ग आहे त्यांनी चालत राहायचंय। अविधा गावाच्या कमानीतून बाहेर पडल्यानंतर पुढे बघा परत 2 रस्ते लागलेत, उजवा आणि डावा। कमानीपासून साधारण 100 ते 150 मीटर अंतरावरती या उजव्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आता या रस्त्याने आपल्याला सरळ लाडवा म्हणून एक गाव येणार आहे, त्या गावापर्यंत जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या सरळ रस्त्याने पुढे पुढे येत राहिल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर वरती उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता गेलेला आहे। हा जो मोठा डांबरी कच्चा रस्ता आहे तो सोडून एक उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता गेलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी बघा समोर टावर लाईन आहे आणि हे लाईटीचे पोल आहेत। या लाईटीच्या पोलच्या शेजारून हा रस्ता आहे आणि हा कच्चा आहे, कुठलाच डांबर याच्यावरती नाहीये, पण मोठा रस्ता आहे कच्चा। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आतमध्ये येताना तर हा कच्चा रस्ता दिसत होता, पण हा कच्चा डांबरी आहे बघा, असा डांबरी कच्चा रोड आहे। याने आपल्याला सरळ पुढे जात राहायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आता शिवलिंगात 2 प्रकार आहेत, एक प्राचीन शिवलिंग आणि एक नर्मदा शिवलिंग असं म्हटलं जातं। तर नर्मदेश्वर शिवलिंग आणि प्राचीन शिवलिंग याच्यामध्ये काय फरक असतो, तर जे प्राचीन शिवलिंग आहे ना ते प्रॉपर आकाराचं नसतं, गुळगुळीत नसतं किंवा ते गोलच असेल, लंब गोलच असेल असं काही नसतं। त्याला आकार कुठलाही असू शकतो, त्रिकोणी, चौकोनी, थोडासा ओबड धोबड असा कुठल्याही प्रकारचा आकार त्या प्राचीन शिवलिंगाला असतो। आणि जे नर्मदेश्वर शिवलिंग म्हटलं जातं तर ते प्रॉपर आकारातलं शिवलिंग असतं। त्याच्यामुळे प्राचीन आणि नर्मदेश्वर शिवलिंग याच्यामध्ये आपल्याला फरक कळतो। मंदिरात गेल्यानंतर जर प्राचीन शिवलिंग असेल तर ते खूप जुन्या काळात स्थापित केलेलं शिवलिंग आहे असं समजून घ्यायचं, कारण त्या काळात मशिनरी वगैरे नव्हत्या आपल्याला त्या शिवलिंगाला प्रॉपर असा आकार देण्यासाठी। अशी एक थोडक्यात ओळख कशी करून घ्यायची ते सांगण्याचा प्रयत्न केलाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण पाठीमागून चालत चालत आलोय बघा, तो मोठा रस्ता आता हळूहळू बारीक बारीक होत चाललाय आणि पुढे बघा अशा प्रकारचा हा रस्ता आता बारीक झालेला आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आतमध्ये वळाल्यानंतर साधारण 2 किलोमीटर आपण आतापर्यंत चालत आलोय। पूर्ण ऊसाची शेती आजूबाजूला होती, आता इथून पुढे थोडी केळीची शेती दिसतीये। बघूयात आता पुढे कुठपर्यंत जायचं ते। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। कुठंच वळायचं नाही आपल्याला, या डांबरी मार्गाने आपण इथपर्यंत आलेलो आहे। जो मुख्य रस्ता आहे तो सोडायचा नाही कुठं। आता इथं आल्यानंतर बघा एक उजवीकडे सुद्धा डांबरी चाललाय आणि सरळ सुद्धा डांबरी चाललाय डावीकडे, तर आपल्याला डावीकडे डांबरीने मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पाठीमागा एक उजवा रस्ता आपण सोडून दिला होता आणि सरळ पुढे मार्गस्थ झालो होतो। या ठिकाणी सुद्धा बघा हा उजवा एक रस्ता चाललेला आहे आतमध्ये कच्चा, तोही आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि आपला सरळ रस्त्याने मार्गस्थ व्हायचा आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपला हा मार्ग चालू आहे, पूर्ण केळीची शेती या ठिकाणी आपल्याला दिसतीये। पाठीमाग जो आपण टर्न सांगितला होता तिथून जे सरळ पुढे आलोय साधारण 500 मीटर वरती आपण पुढे आलोय। आता पुढे आल्यावरती आपल्याला एक आडवा रस्ता लागलाय, एक उजव्या बाजूला जातोय, तर त्या उजव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला जायचं नाहीये, आपल्याला या डाव्या बाजूच्या रस्त्याने मार्गस्थ व्हायचं आहे। असा हा डाव्या बाजूचा मार्ग आपण घेतलेला आहे आता आणि सरळ वाटचाल चालू आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। तिथून डाव्या बाजूला टर्न घेतल्यानंतर साधारण 200-300 मीटर वरतीच आपल्याला या ठिकाणी आश्रम दिसतोय। या ठिकाणी बोर्ड लावलाय बघा, श्री जगन्नाथ मंदिर, कुशमेश्वर महादेव, माँ नर्मदा परिक्रमा मार्ग।
या ठिकाणी आपण आतमध्ये आश्रमात जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी कुसुमेश्वर महादेव आणि जगन्नाथ मंदिर आहे, त्याचं आपण दर्शन घेऊयात. आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला जगन्नाथ मंदिर आहे, आपण जाऊन दर्शन घेऊयात आतमध्ये. सुंदर असं मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जगन्नाथ मंदिरातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी कुसुमेश्वर महादेव मंदिर आहे. या ठिकाणी आपण नंदी महाराजांची परवानगी घेऊन आतमध्ये जाऊयात. कुसुमेश्वर महादेव मंदिराचं आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर.